नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. शेतीचा रस्ता काढत निघालेला शेतकरी गेला नदीत वाहून, शोधकार्य सुरू. निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील 70 वर्षीय शेतकरी आपल्या शेताला जायला रस्ता नसल्याने रस्त्याच्या शोधात येळनूर येथील शिवारातून वाट शोधत शेतात पेरणी करण्यासाठी आपल्या गड्यासह बैलगाडी घेऊन पेरणीच्या कामासाठी नदी पार करून जात असताना नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील 70 वर्षीय शेतकरी कमलाकर पांडुरंग शिंदे हे आपल्या गड्यासह शेतीतील पेरणीच्या कामासाठी गावातून रस्ता नसल्याने येळनूर या गावातून नदीपात्रातून बैलगाडी घेऊन जात होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह वाहून गेले. यावेळी शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. यामुळे कामाचा गडी असलेला राम यांचा जीव वाचला असून कमलाकर पांडुरंग शिंदे हे बेपत्ता झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच निलंगा येथील अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी शोध घेत आहेत. एकीकडे शेतकऱ्याला मातोश्री पाणंद मुक्तीची योजना असल्याचे जाहिरात करणारे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा जीव गेल्यावर जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. असं झाले की मागे 4 वर्षापूर्वी तो पाणंद रस्ता झालेला होता. पाणंद रस्ता झाला, पण त्या पाणंद रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं नव्हतं. मग झालेलं नसल्यामुळे तो गुत्तेदार होता. मी पहिलं आपली ग्रामपंचायत नव्हती, तिच्या पहिलं झालेला रस्ता होता 3 वर्षाच्या पूर्वी. मग नंतर 3 वर्षानंतर आल्यानंतर तो गुत्तेदार होता. त्या गुत्तेदारला मी इथं गावामध्ये बोलून घेतलं होतं. गुत्तेदारला बोलून घेऊन शेतकऱ्याच्या सगळ्यासमोर उभा केलं आणि त्याला विचारलं, बाबा हे काम बरोबर झालं नाही, व्यवस्थित झालं नाही, असं झालं नाही, तसं झालं नाही. त्याला विचारलं होतं. पण त्याने काय सांगितलं की बाबा आता झालं ते झाले, पहिलेचं काम आता ती कसं मला माहीत नाही, म्हणून ती असं उडवडीची उत्तर दिली त्यांनी. आणि नंतर पुन्हा आम्ही काय केलं, प्रत्येक वर्षी 3 वर्ष झालं लगट आम्ही ग्रामपंचायतचे अर्धे पैसे घालून आणि वर्गणी करून तो रस्ता बनवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता 1 महिन्याच्या पूर्वीच तो रस्ता बनवून दिलेला होता. ग्रामपंचायतने 20,000 रुपये देऊन आणि शेतकऱ्यांनी 300 रुपये देऊन असा टोटल मिळून 40,000 रुपये घालून तो रस्ता बनवलेला होता. पण रस्त्यात झालं काय नेमकं, आता रस्ता बनवला आणि रस्ता बनवल्या 4 दिवसाला परत अतिवृष्टी झाली. 3ऱ्या दिवशीच अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यामुळं आणि परत तो वाहून गेला. तो वाहून गेल्यामुळं पर्यायी रस्ता नसल्यामुळं तो शेतकरी तिकडून नदीपात्रातून, तिकडच्या येळनूरच्या नदीपात्रातून यायला गेला आणि येता येता त्याची अशी दुर्घटना झाली की तो पाण्याचा प्रवाह त्याला दिसला नाही व त्याला ओळखू आला नाही. त्यामुळं तो पाण्यामध्ये वाहून गेला आहे. आता अद्याप सापडलेला नाही. आम्ही ओळखण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहोत. आता टीम पण बोलवली आहे, औराची पोलीसवाले आले आहेत, परत ते पकडण्याची टीम पण आली, माणसं ते पाण्यामध्ये जाऊन पकडण्याची टीम पण आलेली आहे. ते आता ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. बरं, एकंदरीत ह्या सगळ्या घटनाक्रम पाहता नेमकं याच्यामध्ये दोष कोणाला द्यायला, आणि आता जो व्यक्ती जो वाहून गेलाय काय म्हणजे नेमकं खरी कंडिशन काय, आता खरी कंडिशन म्हणलं तर सर कसं आहे माहिती आहे का, शासनाची मागे 17 सप्टेंबरला एक बैठक झालेली होती. 17 सप्टेंबरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं की आपले पाणंद रस्ते सगळे मोजून घेण्यात येणार आहे, त्याला नंबर पडणार आहे, तिचे कामं रिपीट चालू होणार आहे, हे सगळं चालू होतं. पण झालं काय, लागली सर अतिवृष्टीमुळं काय झालं, आता ही अतिवृष्टीमुळं थोडा लांबणीवर गेला तो कार्यक्रम. तलाठी तहसीलदार गावाला येणार होते, तहसीलदार साहेब व तलाठी गावाला येऊन ते रस्ते सगळे बघणार होते. पण झालं काय, आता ही पाऊस पडला आणि एकतर अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे तो कार्यक्रम लांबणीवर गेला. त्यासाठी मिळून आम्ही शेतकऱ्यांनी मिळून व गावकऱ्यांनी मिळून वर्गणी करून तो रस्ता बनवलेला होता. पण झालं काय, अति पाऊस झाल्यामुळे तो रस्ता चर्चेक वाहून गेल्यामुळं आता पर्याय रस्ता नसल्यामुळं तो शेतकरी काकलूत करून त्याचं पेरणीचं रान पेरायचं होतं म्हणून तो नदीपात्रातून येण्याच्या प्रयत्नाने तर तसे दुर्घटना घडली व तसं वाहून गेला. गावात इथे रस्ते उपलब्ध नसल्यामुळं, या अतिवृष्टी झाल्यामुळं रस्ते वाहून गेलेत आणि शासनानं ते रस्ते दुरुस्ती करायची मागणी केलो. ते रस्त्याकडं शासनानं दुर्लक्ष केले. ते पर्यायी रस्ता म्हणून धरणाच्या पलीकडून येऊन राहून तिकडून नदीपात्रातून त्यांनी बैलगाडी पेरणीसाठी, ते पेरणी करण्यासाठी बैलगाडीत जात होते. 2, एक गडी आणि एक मालक आणि गाडी हे जात असताना नदीपात्रातलं पाणी थोडं नंतर गेट उचलल्यानंतर पाणी वाढल्यामुळं गाडी खड्डे न दिसल्यामुळं गाडी पलटी होऊन वाहून गेल्यात. एक बैल सापडलेला आहे, एक बैल मैतमध्ये सापडलेला आहे, एक बैल
जीवन सापडलेलं आहे आणि एक माणूस असलेला जीवन सापडला आहे आणि एक वाहून गेला आहे, ती बेपत्ता आहे, सापडत नाही. बरं आत्ता तुम्ही बोलता असं सांगितलं की बाबा रस्ता नाही, हो. तर याबाबत तुम्ही संबंधित विभागाकडे काही लेखी तक्रार वगैरे दिले, ग्रामपंचायतनं कळविले असे असे रस्ते झाले आहेत. हे धरणाचा रस्तासुद्धा फुटलेला होता. तातडीचं रस्ता करा म्हणले तर तात्पुरतं तेवढेच रस्ते करून खड्डे बुजवून शासनाने काय केले, आम्हाला नंतर रस्ता मंजूर आहे करू, पण ह्या रस्त्याची व्यवस्था पण आम्ही केलेली होती ग्रामपंचायतनं आणि वर्गणी करून केलेली होती. नंतर आणि 28 तारखेला पाऊस 24 तास पाऊस पडला मुसळधार, त्या पावसात रस्ता आणि डबल वाहून गेला. बरं काही नागरिकांनी असं सांगितलं की गेल्या 2-3 वर्षापूर्वी हा रस्ता कुठल्या तरी योजनेत घेण्यात आला होता. काम निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळं त्या रस्त्याची बरोबर रस्ता झालेला नाही आणि ते रस्ता असं वड्या आणि नाले असल्यामुळे तिथं मोऱ्या घातलेल्या नाहीत. काम निकृष्ट दर्जा झालं आहे, चांगलं काम झालेलं नाही. ते कामाने न झाल्यामुळं त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि ह्या वर्षीच्या अतिवृष्टीनं पूर्ण रस्ता पूर्णपणे खरडून पार जमून उद्ध्वस्त गाडी असं पडून वाहून गेलेला सगळा रस्ता. बरं या आत्ता जो तुम्ही रस्ता सांगितला जो वाहून गेला आहे, हो. त्या रस्त्यासाठी किती शेतकऱ्यांनी किती रुपयाची मदत केली आणि शासनाने काही तुम्हाला मदत दिली होती? शासनानं काही मदत दिलेली नाही. वाट बघून आता राशी करायच्या, कुणाचं सोयाबीन 4 दाणे असलेलं घरला ताण आणायच्यामुळं शेतकऱ्यांनी 70-71 शेतकऱ्यांनी वर्गणी 300-300 रुपये करून आम्ही स्वतः एक 10-20 गावातले कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, मी स्वतः तंटमुक्ती अध्यक्ष, काही शेतकऱ्यांना असं मिळून 300-300 रुपये प्रत्येक शेतकऱ्याने वर्गणी करून एक 20-25 ट्रॅक्टर 30 ट्रॅक्टर असं घालून तात्पुरतं चालू करावून घातलो होतो. काही दिवस चालू झाला रस्ता. नंतर आणि गेल्या 28 तारखेला पाऊस पडला, 24 तास मुसळधार पाऊस पडला. त्या मुसळधार पावसात टाकलेलं ते सगळंच वाहून गेलं आणि ते आता रस्ता राहिलेला नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याला आता राशी राहिले, पेरण्या राहिले, त्याच्यामुळं पर्याय व्यवस्था म्हणून त्यांनी इकडून गेलेलं होतं आज धरणाहून. एकीकडे शासन मातोश्री पानंद रस्त्याची योजना राबवते, मग त्या योजनेचा लाभ तुमच्या ग्रामस्थांनी घेतला नाही का तुम्ही शेतकऱ्यांनी? ते नावाला आहे सर सगळं. कुठला लाभ कुणाला मिळाला आतापर्यंत? पानंद रस्ते करा, सरबंधारे काढा, एक बी बंधारा काढलेला नाही, एकाला बी वाट नाही आमच्या गावात. हे प्रॉब्लेम आहेत. सगळ्याचे तक्रारी पोलीस स्टेशनला गेलेले. काल परवाची एक तक्रार, सरबंधाऱ्यांना जाऊ देत नाही, त्यांनी सरबंधारे ठेवलेले नाहीत. शासन म्हणते सरबंधाऱ्याची व्यवस्था केलेली आहे, सगळं का राहतात बंधारे करून देईल, तुम्हाला वाटा करेल. प्रत्येकाला स्वतःला आता मला सुद्धा वाट नाही इकडं नदीला जायला, आता पर्याय व्यवस्था राशी राहिलेल्या आहेत. तर हा सगळा दोष कोणावर आहे? कोणाचा दोष? दोष आता जनतेचा बी आणि शासनाचा बी. जनतेचा काय दोष? जनतेने बंधारे ठेवलेले नाहीत आणि शासन त्याला रस्त्याचं जनतेने बंधारे ठेवले नाहीत. रस्ते शासन म्हणते करून देऊ, पण ते शासन बी त्याचं दखल घेत नाही. बऱ्याच ठिकाणी तक्रारी गेलेल्या आहेत बंधाऱ्याबद्दल. हा जो रस्ता तुम्ही सांगितला त्याच्याबद्दल ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला कळवले असं तुम्ही सांगताय. किती वर्ष झाले हे सगळं कळवून? ग्रामसभेत 3 वेळ झाले सर. ग्रामसभेत ठराव घेऊन कळविलं आहे पुन्हा आणि नंतर आता ह्या कालच्या अतिवृष्टीत शासनानं सांगितलं ते कोणते रस्ते तुमचे गेलेले आहे ते कळवा म्हणलं, ते कळविलेलं आहे ग्रामपंचायतनं. स्वतः सरपंच समोर आहेत, त्यांना माहिती आहे, दिलेत कधी विचारा, दिलेली आहे ती. पण शासनाने याकडे लक्ष दिलेलं नाही, ते रस्ते करून दिलेले नाही. मी मोहन दशरथराव पाटील. आमच्या गावातले कमलाकर पांडुरंग शिंदे, वय वर्ष 77, याने पेरणीसाठी नदीच्या पलीकड पर्याय रस्ता आमच्या गावातून नसल्यामुळे येळनराहून पलीकडे गेले. पाणी अचानक नदीचं पाणी जास्त होतं, पाण्यात वाहून मृत्यू झाले. एक बैल एक मृत्यू झाला आणि एक माणूस. मृत्यू झाले का वाहून गेले? वाहून गेले. बरं ते येळनूर शिवारामध्ये काय गेले होते? इकडं पर्याय रस्ता नाही, रस्ता नसल्यामुळे तिकून गेले. रस्ता नसल्यामुळे रस्ता खराब झाला, पाण्यानं वाहून गेले पावसाळी.